नमस्कार, मी राजू ज्योतिरामजी लोखंडे। दरवर्षीप्रमाणे आमचे पूजनीय वडील ज्योतिरामजी लोखंडे यांनी 1975 पासून दसऱ्याला येणाऱ्या लोकांना परतीच्या पाहुणचार द्यायचा कार्यक्रम सुरू केला होता। लाखो भाविक या नागपूर शहरामध्ये येत होते। त्यावेळेला 2-2, 3-3 दिवसाच्या शिदोऱ्या बांधून आणत होते। ते सर्व लक्षात घेऊन ज्योतिरामजी लोखंडे आणि या एरियातले काही सामाजिक कार्यकर्ते सोबत येऊन बाबांसोबत खांद्याला खांदा लावून त्यावेळेला बाहेरगावावरून आलेल्या लोकांना दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी परतीच्या पाहुणचार, पोटभर जेवण ह्या ठिकाणी आम्ही घाटरोड इथे देत होतो। आमच्या गाड्या दरवर्षी लोकांना आणण्यासाठी जातात आणि लोकाला घेऊन येऊन या ठिकाणी पंक्तीनं पहिले जेवण देत होतो। यावेळेला आम्ही चेंज केला। यावेळेला टेबल लावून, चेअर लावून त्यांना जेवण द्यायचा कार्यक्रम मागच्या वर्षी भी केला होता। यावर्षी पण तो कार्यक्रम आम्ही राबवत आहे। आता पहिले स्थानिक कार्यकर्ते बाबासोबत मिळून करत होते, तर आता सर्व भाऊ मिळून बाबा गेल्यानंतर तो आम्ही इंडिव्हिज्युअल करतो, लोखंडे परिवार। आणि त्या ठिकाणी कोणाचा सहभाग राहत नाही, तर आमच्याच भावांचा सर्वांचा सहभाग असतो। व्यवस्थित लोकांना आदर सत्काराने या ठिकाणी जेवणाचं आम्ही व्यवस्था करतो। यावेळेला आम्ही जो जेवणाचं जे दालचा भात ठेवत होतो आणि आता भी आहे, पुलाव भात आहे आणि त्याच्यासोबत काहीतरी गोड द्यायचं म्हणून हलवा पण त्यांना देणार आहोत। तर भाविकांना परतीच्या पाहुणचार लोखंडे परिवार कडनं देण्यात येणार आहे आणि सामाजिक कार्यामध्ये आम्ही अग्रेसर आहोत आता पण। हा जो परतीचा पाहुणचार आहे लोखंडे परिवारातर्फे दिला जातो, हे पूर्ण शहरभर प्रसिद्ध आहे आणि 1975 पासून आपल्या बाबा करत होते। त्यानंतर आपण भावांनी मिळून हे करत आहे। कोणाच्या ही मदती न घेता आपण हे करता, ही जी प्रेरणा आहे, हे नेमकी प्रेरणा कुठून भेटते आपल्याला? बाबापासून मिळाली। बाबांनी सुरू केलेला गाडा हा कुठे थांबवायचा नव्हता आम्हाला, आम्ही सर्व भाऊ मिळून हे सर्व काम करत आहोत। लोखंडे परिवारातर्फे दिलेला परतीचा पाहुणचार इथे हजारो लोक येतात, 5,000 ते 7,000 लोक प्रत्येक दसऱ्याला धम्मचक्र प्रवर्तन दिवसाला इथे येऊन ते परतीचा पाहुणचार करत असतात। या वेळेला नेमकी किती हजार लोकांची तयारी आपण केलेली आहे? किती हजार लोकांचा स्वयंपाक तयार होणार आहे? ते आमची तयारी तर 10,000 लोकांची बी टाइमवर करता येते आम्हाला। ॲक्च्युली लोक बी इथपर्यंत पहिले कसं होतं, लोकांना व्यवस्था नव्हती। त्यावेळेला जेव्हा लोक दीक्षाभूमीला येत होते, गाड्यांची सोय नव्हती, 2-2 दिवस गाड्या नाही राहत होत्या, तर त्यावेळेला ते आपल्या शिदोऱ्या 2-2, 3-3 दिवसाच्या भाकरी, बेसन असं बांधून आणत होते। ती परिस्थिती आम्ही डोळ्याने पाहिली आहे। तर त्यापेक्षा आज लोक सबळ झाले आहे आणि लोकांना आता थांबायची गरज नाही तिथे। बरं, आपण सांगितलं गाड्यात सुद्धा आपण पाठवत असता, एकंदरीत किती गाड्यांचा आपण बंदोबस्त? 10 गाड्या आमच्या असतात लोखंडे परिवाराच्या ट्रक, त्या गाड्या जाऊन ट्रिपा मारत असतात। आणि तिथल्या लोकांना इथे आणून ते शिदोरी जी आहे, परतीची शिदोरी, ते जेवण करायला बरं
चॅनलच्या माध्यमातून आपल्याला जे बंधुगण जे बघत आहेत, जे येणार आहेत दर्शनाकरिता, धम्मचक्र प्रवर्तनच्या दर्शनाकरिता, त्यांना काय एक प्रेमाचा मोलाचा संदेश लोखंडे परिवारातर्फे असणार आहे? लोखंडे परिवारातर्फे त्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आलेल्या पाहुण्यांना या ठिकाणी लोखंडे परिवारतर्फे घाटरोटी ते जे भोजनदान होत आहे त्या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून निमंत्रण देतो त्यांना. लोखंडे परिवारतर्फे धम्मचक्र प्रवर्तन दिन जो भूतो न भविष्य बाबासाहेबांनी घडवून आणलेला, त्याबद्दल देशातील सर्व नागरिकांना, पूजनीय लोकांना आणि वडीलधारी मंडळींना हार्दिक शुभेच्छा देतो.